शक्यतो तुम्ही निरोगी पानं घ्या. त्याचा डेटसुद्धा बघा खूप लांब. 2025 आणि 26मध्ये येणारा जो सीझन आहे तो फार धोकादायक सीझन यावर्षी तर मला वाटते, कारण की दरवर्षी जी पावसाची सुरुवात आपल्याकडे 15. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आमच्या एक नवीन व्हिडिओमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. हे आपल्या गोडाऊनजवळील एक झाड आहे आणि हे झाड बघून तुम्हाला काय वाटतंय की ही जी झाडाची जी पानं आपल्याला हिरवीगार दिसत आहेत, थोडीशी वळलेली दिसत आहेत, यावरून या झाडांमध्ये पूर्ण पोषण असेल की नाही हे आपण कसं ठरवू शकतो. 2025 आणि 26मध्ये येणारा जो सीझन आहे तो फार धोकादायक सीझन यावर्षी तर मला वाटते, कारण की दरवर्षी जी पावसाची सुरुवात आपल्याकडे 15 जूनपासून होतं ती यावर्षी 15 मेच्या आधीपासूनच पावसाला सुरुवात झाली. आणि झाडांमध्ये तो जो पिरियड आहे पावसाचं वातावरण आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी स्ट्रेस सहन करण्याचा जो पिरियड आहे तो यावर्षी खूपच लांबलेला आहे. म्हणजे 15 मेपासून आज जवळपास 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण 5 महिने पाऊस आहे. आणि ह्या 5 महिन्याच्या कालावधीमध्ये ज्यावेळी झाडांमध्ये मातीमध्ये पाण्याचं प्रमाण ज्यावेळी जास्त असतं त्यावेळी झाडांना कोणत्याही प्रकारचे अन्नद्रव्य व्यवस्थितप्रमाणे अपटेक करता येत नाहीत. ह्या झाडांना तर तुम्ही मागच्या आमच्या व्हिडिओत बघितलंच असेल की या झाडांना आपण सगळ्या प्रकारचं पोषण दिलेलं आहे, पण ते आपण जे दिलेलं पोषण आहे ते खरोखरच आपल्या झाडांना मिळालं आहे की नाही हे आपण कसं ठरवू शकतो. ज्यावेळी आपण रुटीन चेकअपसाठी डॉक्टरकडे जातो तेव्हा जर आपण बाहेरून कितीही फिट दिसत असलो तरी डॉक्टर आपल्या त्या बाहेरून दिसण्यावर कधीही जात नाहीत. ते आपल्यासाठी ECG करायला लावतात, कधी इको टेस्ट करायला लावतात, कधी ब्लड टेस्ट करायला लावतात. तशाच प्रकारे झाडांना सुद्धा काही टेस्टची गरज असते. ज्यावेळी आपण खतं टाकत असतो त्यावेळी आपल्याला सॉईल टेस्टिंग करायची गरज असते. आणि जेव्हा आपण सॉईल टेस्टिंग करतो तेव्हा आपल्याला कळतं की आपल्या मातीमध्ये कोणत्या गोष्टींची कमतरता आहे. आणि ती सॉईल टेस्टिंग केल्यानंतर जेव्हा आपण त्या झाडांना त्या प्रकारे अन्नद्रव्य देतो आणि ती अन्नद्रव्य आपण दिलेली अन्नद्रव्य झाडामध्ये शोषली गेली की नाहीत हे टेस्ट करण्यासाठी जी टेस्ट असते त्याला लीफ ॲनालिसिस म्हणतात किंवा पिटूल ॲनालिसिस म्हणतात. तर त्या टेस्टवरून आपल्याला कळतं की आपण जी दिलेली सगळी झाडांना जी अन्नद्रव्य आहेत ती आपल्या झाडाने पूर्णपणे शोषली आणि आपल्या झाडांमध्ये कोणत्या प्रकारची कमतरता आहे ते आपल्याला या टेस्टवरनं कळते. तर मित्रांनो, आपण आपल्या ह्या ज्या गोडाऊनजवळची जी बाग आहे तर त्याचं जे पिटूल ॲनालिसिस करणार आहोत किंवा लीफ ॲनालिसिस करणार आहोत तर त्यासाठी आपण पानं घेत आहोत. साधारण 100पेक्षा जास्त पानं आपल्याला पाहिजेत. समजा आपल्या बागेत 50 झाडं असतील तर 50 झाडांपैकी प्रत्येक झाडावर 10 ते 15 पानं आपल्याला काढायची आहेत. आणि ती पानं कशा प्रकारे काढायची आहेत मी तुम्हाला दाखवतो. की ज्यावेळी आपण पान काढणार आहोत तर त्या पानाचं वय कमीत कमी 3 ते 4 महिने असायला पाहिजेत. पुढच्या शेंड्याची किंवा एकदम गणेश दाखव ना जवळ. हा जो शेंड्याकडचा भाग आहे हा शेंड्याकडच्या भागातली शक्यतो काढायची नाही आहेत आपल्याला पानं. आणि ही जी पानं आहेत ती पूर्ण देठासकट काढायची आहेत. हे बघा, हे देठ आपल्या पानांना असली पाहिजेत. शक्यतो निरोगी पानं घ्या, जी पानं किडींनी किंवा खाल्लेली नाही आहेत अशा ठिकाणची घ्या. थोडी काळोख्यातले हे जे पानं आहे अशा प्रकारची शक्यतो पानं घेऊ नका, कारण का ह्या पानांना प्रत्येक पानाचं ॲनालिसिस सगळं एकत्र करूनच केलं जातं. त्यामुळे अशी पानं घेऊ नका शक्यतो. ही नवीन पानं आहेत, ही अशा प्रकारची जी पानं आहेत ती घ्यायची नाहीत आपल्याला. थोडी सावलीतली पानं घ्यायची, थोडी उन्हाच्या साईडची पानं घ्यायची. अशी शक्यतो तुम्ही निरोगी पानं घ्या. त्याचा डेटसुद्धा बघा खूप लांब आहे. आपण सगळं न्यूट्रिएंट दिलं. आपल्याला ही पानं बघून तर वाटतायत की आपली झाडं एकदम हेल्दी असतील, पण बघू काय आपल्या झाडांमध्ये कमी आहे काय जास्त आहे.
तर अशा पद्धतीने पानांच्या नमुन्यांची निवड करून ती लॅबकडे तपासणीसाठी पाठवली जातात. पुढील भागात आपण या तपासणीमधून मिळालेल्या निकालाचा उपयोग आपण आपलं उत्पादन वाढवण्यासाठी कशा प्रकारे केले जाते याचा अभ्यास करणार आहोत. अशाच प्रकारे जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर फॉलो आणि लाईक करायला नक्की विसरू नका. थँक्यू सो मच.